ऐका आधा दुसरा आणि ओपन ज्यांच्या पावत्या स्वतःकडे आहेत त्यांनी कृपया इथे जमा करा कमिटीकडे गट टाकल्यानंतर आपली पावती इथे जमा झाली नमस्कार तर मित्रांनो, शक्तिमान सुपरमॅन स्पायडरमॅन अग्रीमॅन म्हणजेच अग्रीमॅन राजेश मात्रे काव्यमध्ये स्वागत करतो मित्रांनो। आता समोर जो पाहिलं तर GTC लाईव्ह आलेत आणि लाईव्ह पण इथे स्क्रीन पाहिली आपण आणि सायरस जाताना दिसले। सो चला आता आपण बजर झाल्यानंतर कोणतीही गाडी खाली पाठवली जाणार नाही, गाडी मालक लक्षात घ्या। अतिथी सर्व आलेले इथं बजर सिस्टीम असणार आहे, त्यामुळे निवांत गाड्या झुकू नका, कारण 50 ते 60 गट होतील आणि मैदान आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल घ्यायचं आहे। गट आहे, सेमी आहे आणि फायनल आहे। तो आदतचा गट सेमी फायनल, सो पहिला गट चालू झाले थोड्या वेळात पहिला गट सुरू होईल मित्रांनो आणि ओपनचा गट आणि सेमी या तिघांचा फायनल। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आपण गाड्या वेळेत दुपारी कमिटीला सहकार्य करा। नोंद करण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता आपण आदतमध्ये गट जमवून पहिला रायफल 8181 मला येऊन राहिले नोंदणीसाठी आणि प्रमुख अतिथीमध्ये दादा इंडिशेट सुद्धा आहेत पाहू शकता। दादा इथे पिंपळगडमध्ये प्रथमच जो 3 फेऱ्यांचा मैदान होतोय तर कसं वाटतंय दादा आपल्या मुंबईमध्ये सुरू होतंय? आजचा हा मैदान आपल्या मुंबईमधला पहिला 3 फेऱ्यांचा मैदान आहे। काही भरपूर अशा गाड्या आलेल्या आहेत आणि सर्व गाड्या मालकांनी खूप मोठा सहकार्य केलेला आहे। तसाच साईरथ पाटील आणि त्यांच्या कमिटीला सर्व गाड्या मालकांनी सहकार्य करावे जेणेकरून आपला मैदान हा पार पाडण्यात येईल आणि आपल्या मुंबईचा 3 फेऱ्याचा गटाचा मैदान यशस्वी होईल अशी मी आशा बाळगतो। थँक्यू दादा। तुम्ही काय बोलू शकता आजच्या मैदानात? आजचं मैदान म्हणजे हे मुंबई महाराष्ट्र केसरी हे जे आहे हे प्रथमतःच या भिवंडी परिसर व कल्याण मुंबई परिसर यामध्ये न भूतो न भविष्यते असा पहिल्या वेळेला हा कार्यक्रम आहे आणि त्याचं आयोजन साईराज पाटील आणि कंपनी त्यांच्या सहकार्याने चांगलं केलेलं आहे। चांगली मेहनत घेतली आहे, त्यांच्याशी आम्ही संपर्क करून त्यांचा आता कार्यक्रम सहजपणे आपण पार पाडणार आहे। चांगल्या रीतीने पार व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे। आज मुंबईमध्ये मुंबई महाराष्ट्र केसरी 2024 सुंदर असं मैदान इथे पार पडतं आहे आणि मला आमंत्रित केलं मी समालोचक युवराज भरत चव्हाण, सांगली जिल्हा खानापूर तालुका गाव माझं तांदळगाव। मी सांगलीवरून इथे मुंबई महाराष्ट्र केसरी मैदानासाठी आज समालोचक म्हणून आलेलो आहे। मला आमंत्रित केलं सायराज भैया पाटील संयोजक कमिटी यांच्या वतीनं मी सरचे स्वागत आहे आणि हे मैदान रिसर पारदर्शक ऐतिहासिक आणि शिस्तबद्ध मैदान असं पार पडेल अशी मी इच्छा बाळगतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थानं मुंबई महाराष्ट्र बैलगाडी केसरी या भिवंडीमध्ये पिंपळगड येथे होत आहे। हे खरोखर अभिमान वाटतो। बालेमामाच्या नावानं आज हिंदी केसरी हा मैदान ठेवलेला आहे। आपल्या या मुंबई नगरीमध्ये पहिल्या प्रथमच हा मैदान होत आहे। सर्वांनी सहकार्य करावा असं सर्वांना कमिटीच्या वतीनं आव्हान आहे। कारण हा 10 गाड्यांचा मैदान जसा घाटावर होतो त्या पद्धतीने आज मुंबईमध्ये होत आहे। ही अभिमानाची गोष्ट आहे। आपण सर्वांचं सहकार्य केला तर याच्या पुढे सुद्धा अशी मोठे मुंबईमध्ये मैदान होणार आहे। आज बरेचसे दिवस व्हॉट्सअपच्या माध्यमातून चाललं होतं का साईराज काय चाललंय मैदानाचं काय चाललंय, पण आज खऱ्या अर्थानं 10 गाड्यांचा फड आज इथे बघायला भेटतो। हे आमच्या ठाणा, रायगड, पालघरच्या प्रेक्षकांना आणि सर्व तमाम माझे जमलेले बैलगाडी मालक चालक यांना मी आज शुभेच्छा देतो।
नक्कीच दादा बरोबर बोलले की मागच्या वर्षी प्रयत्न केला होता साईराज दादाने, काही ना काही अडचणी आल्या होत्या, पण तो योग यावेळेस आला. खरोखरच त्याही जो बोललो होतो तो त्याही आज करून दाखवलेला आहे. सावती हनुमंत गुडाजी मडवी श्री मलंगड साधवती खूप आनंद वाटतो. आमच्या गावचे मैदानात आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आणि खूप लाईव्ह क्षण आहे बैलगाडा फेऱ्याचा बघणार, कसा आनंद असणार? नेहमी टीव्हीवर पाहतात. हो नेहमी टीव्हीवर पाहतो, पण आज समक्ष पाहणार आहे, सामने सामने पाहणार आहे. माझा आनंदच होणार ना गावच्या मी राजू पाटीलची बहीण, लहान बहीण, आणि मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं. आज फर्स्ट टाइम हे सगळं बघतोय आम्ही, पहिल्यांदा अनुभव घेतोय हा, आणि माझ्या भावाने केलाय त्याचा आनंद तर आम्हाला दुगणं तिगणं खूप जास्त होतं आणि खूप मस्त वाटतं हे सगळं. तुम्ही साईराज दादांची बहीण, लहान बहीण. कसं वाटतं म्हणजे हा योग मागच्या वर्षी आला नाही आणि या खूप सगळी खूप नाराज झाली आमची, म्हणजे आम्ही साईड सगळी आता जेवढी बैलगाडा शर्यतीची लोक आहेत सगळी नाराज झाली. बट आता हा क्षण आलाय तो खूप सगळ्यांना भरून पण आलाय, आनंद पण झाला. बाई तुमच्या दावणीला घरच्या दावणीला स्वतः बैल आहे, तर तुम्ही काय बोलू शकता बैलाबद्दल? आता काय बोलू आहे ते की आज आपला तेजा आहे का? आहे. तू काय बोलू शकतो आजच्या मैदानामध्ये? तेजाचा फॅन आहे तू? साई हाच आहे आणि हा साईराज दादांचा. काय बोलू शकता आज पप्पाने एवढा मोठा भव्य मैदान ठरवलं आज? स्पीकरवाले आवाज आमचे आवाज बंद झाले तर स्पीकरचा आवाज वाटणार आहे का? समोर बघा, कसं वाटतं तुला? आज भारी मैदान बनवलाय आणि आपला तेजा असणार का आज आहे. पण तेजा कसं वाटतं बैल तुला? तेजा मस्त आहे. कधी मारतो का तुला का प्रेमाने घेतो? नाही मारत नाही, पण आज तू शर्यती बघायला पहिल्यांदा आला इथे? हा हमेशा जातो पप्पांच्या जातो सोबत. का? आज कसा वाटतं आपल्या गावच्याच मैदानात शर्यत होते? बरं वाटतंय. खूप भारी वाटतंय, खूप मजा आली. वैभव दादा सुद्धा आहे. दादा आज तुमची प्रमुख उपस्थिती म्हणून बघा आपल्या जे झेंडा पंच आहेत बापू आपल्याकडे आहेत, तर मुंबईवाल्यांना सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती आहे की आपल्या झेंडा पंचासोबत आपण कुठल्या प्रकारचा वाद घालू नका. चांगलं मैदान आहे मुंबई महाराष्ट्र केसरी, आणि पहिल्यांदाच आपल्या भागात भेटले आणि आपल्या मुंबईमधील बैलांनाच पळायला भेटेल इथे. ही चांगली संधी आहे. प्रकारचा वाद घालू नका. आपली मुंबईची शिस्त आहे, पाहुण्यांचा आपल्याला सत्कार सन्मान आपण करतो. आहे वादल आहे, वादल सोबत सचिन शेटवाई यांचा रायफल हे ओपन मध्ये गाडी पडणार. उभ्या करायच्या आहेत, सहकार्य करा. मुंबईवाल्यांना विनंती आहे. दोन शब्द बोला. आज तुम्हाला इथे प्रमुख उपस्थिती बनवून केलं, कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. मुंबईमध्ये पहिला आकार भरला म्हणजे सगळं चांगलं आहे. आदतवाले पुन्हा म्हणू नका, कारण 4,000 रुपये मैदानाचं टोकन आहे. एक गाडी काय बोलू शकता आजच्या मुंबईच्या मैदान जो आपल्या मुंबईमध्ये कधी नाही झाला, इथे झालाय 3 फेऱ्याचा सुद्धा साईराज दादा पाटील करून दाखवलं. साईराज दादा पाटील यांनी करून दाखवले, पण आम्हाला इतका आनंद झालाय की म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, कारण आम्हाला कधी बघायला पण नव्हतं मिळालं. आज अक्षरशः बघायला मिळालं. फर्स्ट टाइम आम्ही इथे आले. तुम्ही लाईव्ह म्हणजे आपण मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती आपल्या बैलांना बघत आलो, पण आज इथे तुम्ही वरती कसं वाटतं आज? परत प्रश्न सांगा. आणि आता असं वाटतं कधी सुरू होतं? हा आम्ही कधीपासून तेच एक्साइटेड होतो की ते कधी चालू होतं. नक्कीच आता ताई या वर्षी सुरळीत आणि व्यवस्थित आपला 3 फेऱ्याचा मैदान बहिणी आता आम्ही सगळ्या साईराज
त्या भाऊ बहिणी आहेत, या बहिणी आहेत. आई फक्त 2 शब्द आपल्या मुलाने आज करून दाखवलं त्याच्याबद्दल. माझा मुलगा 1 वर्ष झाला 3.5 साठी करीत होता, पण त्याने आज त्याची इच्छा पुरी झाली. आम्हाला पण आनंद खूप झाला. आम्ही पण बघितलेलं नव्हतं कधी, पण त्याची इच्छा होती, प्रत्यक्ष आम्ही बघितली. खूप इच्छा होती माझ्या मुलाची. आणि गळा बसलेला पण त्यांची उपस्थिती इथे आहे नक्कीच. मी साईराज पाटील सुरुवात करू का? मी साईराज पाटीलची मोठी बहीण. आज आम्हाला एवढा अभिमान आहे ना, एवढी खुश आहोत आम्ही, कारण की आमच्या भावाचं स्वप्न पूर्ण झालंय. बरीच वर्ष त्याचं स्वप्न होतं का हे करायचं, ते त्याने आज करून दाखवलं आणि आज आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा. आणि आम्ही त्याचं बघत होतो अक्षरशः त्याची, आम्ही त्याच्या बघत होतो म्हणजे त्याची धावपळ, त्याची प्रयत्न बघत होतो आम्ही आणि आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही आणि त्याला खूप अडथळे आले, पण त्याच्या स्वप्न त्याने स्वतः त्याच्या जिद्दीवर पूर्ण केले आणि त्याची जिद्द आज पूर्ण झाले. त्या जिद्दीवरून आम्ही खुश झालोय आणि आम्हाला खूप आनंद आहे. दोन शब्द थोडं पडद्यावरती येण्यासाठी बघ मला आमचे लहान भाऊ श्री राजू रामदास पाटील यांनी आपला नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर अख्ख्या देशामध्ये काढला त्यांनी आता. कारण बैलगाड्यांचा जो जंगी शर्यती सामना आहे तो फक्त मर्दानी खेळ आहे आणि राजू पाटीलनी दाखवून दिला, राजू रामदास पाटीलनी, की या खेळामध्ये आम्ही माझ्याकडे किती गाड्या आणू शकतो. आज इथे 1000 गाड्यांची नोंद झालेली आहे, किती 1000 गाड्यांची, आणि जवळजवळ पब्लिक बघितली लाखो संख्येने इथे पब्लिक आहे. तरी राजू पाटीलला आमच्या सर्व गावातर्फे आणि या जिल्ह्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आमच्या भावांनी चांगलं आयोजन केलेलं आहे पिंपलघर गावामध्ये, त्याचा आम्ही आभारी मानतो. असं मध्ये अभिमान पण आहे. आमच्या लहान भावाने आम्हाला मोठा प्रोग्राम करून लागला. माझं नाव बलवंत वामन पाटील. मी राजू पाटीलची वहिनी बोलते. आज आमच्या दीराने एवढा मोठा प्रोग्राम केलेला आहे की आमचा आनंद गगनेत मावेना, डोळ्यांनी बघत आहे तर अक्षरशः विश्वास होत नाही. सो आज पूर्ण फॅमिली होती, साईराज दादांची गावातली मंडळी होती आणि आज महिलांनी सुद्धा छान, त्यांना आनंद गगनाला मावणारा नव्हता की आपल्या दादांनी ते करून दाखवलं. सो नक्कीच मित्रांनो, आजचा हा 3 फेऱ्याचा मैदान सुरळीत पार पडेल. सो मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या घडामोडीला.